आता अमित जसा जसा एक एक रूम पास करत पुढे जातोय तसे त्याला त्या रूम्समधून खूप सारे विचित्र आवाज ऐकू येत होते। एका रूम्समध्ये कोणतरी रडतंय, दुसऱ्या रूममध्ये कोणतरी हसतंय, तिसऱ्या रूममध्ये कोणतरी भिवळतंय आणि त्यामध्ये वस्तू पडल्याचे आवाज सुद्धा अमितला येत होते। पण त्या तिघांपैकी एकाची सुद्धा हिंमत झाली नाही की आपण आतमध्ये डोकावून पाहूयात। हर्ष आणि विजय तर एवढे घाबरले होते की ते कुठल्याही क्षणी तिथे बेशुद्ध पडतील। आणि यामध्येच आता फायनली त्यांचा कॉरिडॉर संपतो आणि ते तिघेही रिसेप्शन पाशी येतात आणि ती ओल्ड लेडी तिथेच बसली होती आणि तीही जागी होती। तिच्या समोर त्या टेबलवरती एक मेणबत्ती ठेवली होती आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये तिचा तो भयानक चेहरा आणखीनच भयानक दिसत होता। अमित त्या लेडीला ततमम करत विचारतो की काय चालू इथे। यावरती लेडी फायनली तिचं मौन तोडते आणि तिच्या त्या भयानक आवाजात बोलते, काहीच चालू नाहीये इथे, लाईट येईल थोड्या वेळात, तुम्ही जा झोपायला परत। आणि असं बोलून ती लेडी तिथे खूप भयानक प्रकारची क्रिपी स्माइल देते।